इंदोर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जलसमाधी आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता आणि मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन या आंदोलनाला रोखून ठेवलेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करत होते। इंदोर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आज शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे थेट शेतकऱ्यांनी जलसमाधीचा आंदोलन करताना दिसत आहे। मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या आंदोलनकर्ते देखील आहेत। पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना रोखलेलं आहे। कुटुंबीय आहेत, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत जाणून घेण्याचं। मला मुलगा नाही आहे, आम्ही दोघं म्हातारे आहे, दोघं जण। आमची शेती आहे, हे शेती घेतात, रोडमध्ये देतोय ना आम्ही तुम्हाला, पण तुम्हाला मोबदला द्या ना आम्हाला व्यवस्थित। आम्ही काय खायचं मग, आमच्या नातवांना आम्ही काय द्यायचं? लहान लहान मुलं आहे ते, लहान लहान मुलं। आम्ही जलसमाधीचं आंदोलन करून हे करण्यासाठी लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन आले। रोडमध्ये आमची जमीन गेली, योग्य मोबदला दिला नाही तर दिला नाही। काही असं की आम्ही तुमच्या शेतामध्ये नांगर फिरवता याची सुद्धा आम्हाला जानकारी दिली नाही। आम्ही लोकांच्या घरून याच्यावर ते पैसे काढून सण्या लोन वगैरे काढून सण्या आम्ही शेतीला लावलं दादा, आणि त्या शेतीवर आज त्याने नांगर फिरून टाकला। आता आम्ही ते पैसे द्यायचे कुठून, खायचं काय, करायचं काय, की घरीच बसून राहायचं नुसतं। या ठिकाणी डोळ्यातून अश्रू अनावर झालेले आहेत। आंदोलन या ठिकाणी पोलीस प्रशासनाने रोखून ठेवलेलं आहे। शेतकरी कुटुंबियांना कशा प्रकारे या ठिकाणी हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, काय तुमच्या मागण्या आहेत? मी आजारी आहे, खूप आजारी आहे, पण आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे शेतीचा। तोडक्या भावात घेतली नाही पाहिजे आमची शेती। अक्षरशः शेतकऱ्याच्या अश्रू अनावर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी झालेलं आहे। जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू असतानाच आंदोलन चिघळण्याचा प्रकार या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून दिसतोय। रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।